घरगुती रामबाण उपाय एक. अंधुक दिसत असल्यास संत्र्याच्या रसात काळी मिरी सैंधव मीठ मिसळून सकाळ संध्याकाळ प्यावे. 2. रोज झोपण्यापूर्वी ऑलिव्हच्या 2 बिया 1 ग्लास दुधासोबत खाल्याने मूळव्याध बरा होतो. 3. चेहरा नेहमी सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपायांमध्ये दुधाची साय, चिमूटभर हळद आणि गुलाब पाणी एकत्र करून ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहरा सुंदर आणि फ्रेश दिसतो. 4. केळीचे सेवन नियमित केल्याने उंची वाढते, हाडांची मजबूती आणि लांबी वाढते, त्यामुळे पोटॅशियम कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. 5. काकडी पोटाचा घेर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. 6. थायरॉइडचा त्रास असलेल्यांनी रात्री तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावं. 7. स्त्रियांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवायचा असेल तर गरम पाण्याचा पिशवीने ओटीपोट शेकवा, यांनी वेदना कमी होतात. 8. जर तुमची त्वचा हिवाळ्यात पावसाळ्यामध्ये कोरडी शुष्क पडत असेल तर नेहमी झोपताना बॉडी लोशन लावून झोपा. 9. पोट जड होऊन फुगल्यासारखे वाटत असल्यास दालचिनी चघळा, फरक जाणवेल. 10. केस खूप विरळ होत चालले असतील तर केसांसाठी 1 ग्रॅम भीमसेनी कापूर बारीक पावडर करून त्यामध्ये खोबरेल तेल कोमट करून टाका आणि या तेलाने केस धुण्यापूर्वी केसांच्या मुळाशी मालिश करा. 30 मिनिटांनंतर केस धुवा. असे आठवड्यातून 2 वेळा केल्याने केसांच्या समस्या दूर होतात. 11. पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा. महिन्यात असे केल्याने पोटावरची चरबी कमी होते. 12. जर तुम्हाला घसादुखीचा त्रास असेल तर चॉकलेट खा. 13. 3 ते 4 लसूण, वेलची आणि 1 चमचा बडीशेप बारीक चूर्ण करून घ्या. हे चूर्ण रोज 1 ग्लास दुधासोबत घेतल्यास दृष्टी सुधारेल आणि 1 चमचा बडीशेप बारीक चूर्ण करून घ्या. हे चूर्ण रोज 1 ग्लास दुधासोबत घेतल्यास दृष्टी सुधारेल आणि चष्मा देखील निघून जाईल. 14. हात किंवा पाय मुरगळला असेल तर बर्फाच्या तुकड्यांनी मसाज करा, यामुळे आराम मिळतो. तसेच हात किंवा पाय सुजले असतील तर रगडून कधीही चोळू नये, नेहमी हलक्या हाताने मसाज करावे. 15. दिवसभरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दालचिनीचे सेवन करा, तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल. 16. केसांची जर लांबी वाढवायचे असेल तर केस धुवायच्या आधी खोबरेल तेलाने मालिश करूनच केस धुवावे, नाहीतर तसेच कोरडे केस धुतल्याने केस कोरडे होतात आणि जास्त गळू लागतात. 17. दीर्घकाळ टीव्हीकडे झुकून पाहिल्यास पाठीचा कणा आणि मानेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. 18. जर तुम्ही रोज पाण्याचे प्रमाण कमी केले तर ओठ काळे पडतात. 19. निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर पूर्णपणे काढून टाका. तसेच मिठाचे प्रमाण कमी करा. सॅलेड, दही, ताक इत्यादींमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा, ते खूप शरीरासाठी फायदेशीर आहे. 20. एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये, त्यामुळे छातीत दुखवू लागते. त्यासाठी पाणी पिताना नेहमी खाली बसूनच पाणी प्यावे, त्यामुळे वजन देखील कंट्रोलमध्ये राहते. आणि जर तुम्ही उभे राहून पाणी पिले तर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. 21. फ्रीजच्या पाण्याऐवजी कधीही माठातील पाणी प्या. फ्रीजमधील थंड पाणी शरीरासाठी हे खूप हानिकारक असते. 22. जर तुम्हाला त्वचेसंबंधित आजार असेल तर बेसन पिठामध्ये चंदन पावडर, हळद आणि एलोवेरा जेल किंवा गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावून मसाज करा. 23. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने दात नैसर्गिकरित्या पांढरे राहतात. 24. जर तुम्ही फ्रीजमध्ये ब्रेड ठेवत असाल तर ते आजच थांबवा, कारण सामान्य तापमानात उघड्यावर ठेवल्यास जास्त काळ टिकतो, पण फ्रीजमध्ये लवकर खराब होण्याचा धोका असतो. 25. रात्री आणि जेवणानंतर लसणाची 1 पाकळी खावी, यामुळे वजन झपाट्याने कमी होते. 26. जेवणानंतर वज्रासनात बसल्याने वात नियंत्रित राहतो. 27. रात्री जेवणामध्ये कधीही बटाटे खाऊ नये, यामुळे रात्री पचनक्रिया ही मंदावलेली असते, त्यामुळे वजन वाढते. 28. हातपाय जर काळे पडले असतील तर दिवाळीला आपण जे उटणे लावतो त्या उटण्यामध्ये दूध मिक्स करून हातापायांना आणि चेहऱ्याला लावा, याने काळवंडलेला चेहरा कमी होतो. 29. कच्च्या मुळा खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. 30. जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर जेवणामध्ये ओवा खायला विसरू नका, किंवा ओवा आणि बडीशेपचे मिश्रण जेवणानंतर खाल्ले तरीही तुम्हाला गॅसची समस्या होणार नाही. 31. मोठ्या केळ्यांपेक्षा लहान केळीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. 32. चालण्याचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदयरोगाचा त्रास होणार नाही. 33. जास्त खोकला येत असेल तर 1 चमचा अद्रकचा रस आणि 1 चमचा मध चांगले मिक्स करून हे मिश्रण खायचे आहे, यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होते. तसेच छातीतील कफ पातळ होतो, याने लवकर आराम मिळतो. 34. शेळी भाकरी फेकून देण्याची चूक कधीही करू नका, त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. दुधासोबत शेळी भाकरी खाल्ल्याने अपचन, गॅस, ऍसिडिटी आणि पोटाच्या अनेक समस्या दूर होतात.
35. दह्यामध्ये दुधापेक्षा 15 पट जास्त कॅल्शियमचे प्रमाण असते. 36. बऱ्याच लोकांना रात्री जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याची सवय असते, परंतु रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने फॅटचे व्यवस्थित पचन होत नाही आणि वजन देखील वाढते. 37. कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास अनेक रोग बरे होऊ शकतात. 38. केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी 1 ग्लास पाण्यात कडुलिंबाचे पाने, अर्धा लिंबू सालासकट टाकून 2 चमचे तांदूळ टाकावे. साधारणतः 10 मिनिटे बारीक गॅसवर पाणी उकळून त्यानंतर थंड झाल्यावर त्यामध्ये शॅम्पू टाकून धुवावे. यामुळे केसांमध्ये कोंडा झाला असेल तर तो मुळासकट निघून जातो. 39. जर तुमचा माथा ठणकत असेल तर लवंगाचे तेल लावावे. 40. साबुदाणा खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यात ग्लुटेन नसते. साबुदाणा हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते आणि लोहाची कमतरता टाळण्यासाठी साबुदाणा खूप फायदेशीर ठरते. 41. मधुमेह असणाऱ्यांनी आहारामध्ये दालचिनीचा आवर्जून समावेश करावा. दालचिनी स्वादपिंडाला इन्सुलिन सोडण्यास मदत करते, जे शरीरात ग्लुकोज प्रक्रियेस प्रोत्साहन देते. त्यामुळे 1 चमचा दालचिनी पावडर 1 ग्लासमध्ये टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी प्या. याने तुमच्या रक्तातील साखरेचे पातळी नियंत्रणात राहते. तसेच कडुलिंबाचे पाने देखील खूप फायदेशीर आहे. 42. रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने यकृत निरोगी राहते. 43. रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. 44. गुडघेदुखी किंवा सांधेदुखी, पायांवर जर सूज आली असेल तर एरंडेल तेल कोमट करून त्या जागेवर हलक्या हाताने मसाज करा आणि तेल जिरवा, याने सूज कमी होते. 45. तुम्हाला नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर कडुलिंबाचे पाने खा. तसेच कधीही तिखट, आंबट, गोड पदार्थ एकत्र खाऊ नका. तसेच आंबट फळे खाणे टाळा. 46. झोपताना बेंबीत अथवा नाभीमध्ये तूप किंवा मोहरीचे तेल घातल्यास शरीरातील उष्णता बाहेर पडते. त्यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, फोड सगळे नष्ट होतात. 47. कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल तर हळद घेऊन त्यामध्ये 1 थेंब पाणी सोडून हरभरा डाळी एवढी गोळी तयार करा. त्याच्यावर कोमट पाणी घ्या. यामुळे कॅन्सर पासून तुम्ही नेहमी लांब राहता. 48. ज्यांना पोट कमी करायचं आहे त्यांनी आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल गरम करून नाभीमध्ये सोडा आणि यामुळे पोट कमी व्हायला लागते. 49. डोकं दुखत असलं तर चिमूटभर मीठ घेऊन जिभेवर ठेवायचं आणि 30 सेकंदानंतर साधं पाणी 1 ग्लास पिऊन टाका. याने डोकेदुखी लगेच थांबते. 50. जर थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो. 51. ताप उतरण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला चहा प्यायल्याने ताप लवकर उतरतो. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकवीरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.